तर नमस्कार मित्रांनो, आपलं एस एम रिदम ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे, कारण जायचं होतं आम्हाला नाशिकला. मग काय आपली गाडी वगैरे होती, गाडी वगैरे नाही का चांगल्यापणे साफ करून घेतली. मग काय मित्रांनो, मयूर पण आला होता. तो बोलला मी गाडी घेतो. म्हणलं बरं भाऊ घे गाडी, तूच चालव. मग काय मित्रांनो, आम्ही पण निघालो होतो. तुम्हाला तर माहितच असेल, कुठं बाहेर जायचं असतं का गॉगल पहिल्यांदा लागतो. मग काय गॉगल वगैरे घेऊन टाकला, निघालो. मग मयूर बोलला की गाडीमध्ये पेट्रोल नाहीये. मग म्हटलं बरं चल दादा पंपावर जाऊ, पेट्रोल टाकून घेऊ. मग काय आलो पंपावर येऊन नाही का पेट्रोल वगैरे टाकून घेतलं गाडीमध्ये. तर मित्रांनो, या भाऊन आपल्याकडे पैसे बघितले होते. मग काय म्हटलो घे भाऊ काय टाक. तो पेट्रोल टाकत होता, मग मी निघून आलो पुढे. तर मित्रांनो, तो पण पेट्रोल टाकून आला होता. मग बोलला चल बस लवकर. मग काय भाऊ बोलला ऊन पण खूप झालंय आणि जायला टाइम पण खूप झालाय. मग काय थोडी गाडी जोरातच घेतो. म्हणलं बरं घे भाऊ. नंतर बोलला थोड्या विमानाच्या स्पीडवानी गाडी पळवतो. म्हणलो बरं भाऊ पळव. तर मित्रांनो, अण्णाबाई पण येणार होता. तो पण पुढे येणार होता चांदूरमध्ये. म्हणलो बरं चला. मग काय अण्णाबाई पण दिसला, अण्णाबाई पण भेटला. बोलला चला कुठे जायचं कुठे नाही. म्हटलं बरं भाऊ तूच सांग कुठे जायचं. मग काय मयूरचा मित्र पण येणार होता. मग गेलो त्याच्या रूमवर त्याला घ्यायला. मग काय मित्रांनो, तो पण यायला काही तयार नव्हता. मग अण्णाबाई बोलला दे माझ्या कॅमेरा, मी थोडी व्हिडिओ घेतो. म्हणलं बरं भाऊ घे. मित्रांनो, नाशिक मध्ये ही शाळा कुठे नक्की कमेंट मध्ये कळवा. तर मित्रांनो, आम्ही आलो जेवण करायला मस्तपैकी. एवढं मोठं मेनू कार्ड दिलं होतं ना मित्रांनो, त्याच्यात अण्णाबाईला काहीच कळाना काय ऑर्डर करावं काय नाही. मित्रांनो, मी पण मदत करायला गेलो, पण मलाच काही कळालं नाही त्याच्यामध्ये काय ऑर्डर करावं काय नाही, कारण वस्तूच इतक्या दिलेल्या होत्या ना त्यामध्ये. मग काय मित्रांनो, शेवटी ऑर्डर देऊन टाकली. मित्रांनो, कमेंट करा आम्ही काय काय ऑर्डर केलं असेल. मित्रांनो, हा भाऊ पण गुगलला विचारत होता सुरुवात कुठून करू जेवणाची. मित्रांनो, त्यांनी पण सुरुवात केली होती जेवण करायची. मित्रांनो, मीच कन्फ्यूज झालो की यार मी काय खाऊ काय नाही. मग काय मित्रांनो, जेवण वगैरे केलं. मग निघालो आम्ही घराकडे. काय मित्रांनो, अण्णाबाई बोलला माझ्याकडून तुम्हाला रस. म्हणलं बरं भाऊ ठीक आहे. तर मित्रांनो, अण्णा बोलला पहिले यांना द्या रस, मग मी शेवट देतो. म्हणलं बरं भाऊ ठीक. मग काय मित्रांनो, रोशन पण आला होता. मग मस्त रस वगैरे पिलो आम्ही. अण्णाबाईला बोललो रस पिऊन घेईन, नाही तर मीच रस पिऊन घेईन पूर्ण. मग अण्णाबाईने घेतलं पिऊन रस. थंड वगैरे पिऊन झालं. मग मित्रांनो, आम्ही निघालो आपल्या आपल्या घराकडे. मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.